काही नव्हतं रे आपल्या महाराष्ट्राकडं. जसं एखादं नवं दाम्पत्य असतं आणि नवीन संसार सुरू करतं ना, तशी अवस्था होती. राजधानीसुद्धा आपल्याला भांडून मिळवावी लागली, अशी परिस्थिती होती. लोक कामासाठी, व्यवसायासाठी मोठमोठ्या शहरामध्ये जात होते. तीर्थक्षेत्र असेल, अशाच ठिकाणी फक्त व्यापार चालायचा. दळणवळणाची साधनं नव्हती. अशा सगळ्या अवस्थेमध्ये हा महाराष्ट्र घडवला गेला रे, कष्टानं, घामानं, कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यांना गुंफणारा एक धागा होता, तो म्हणजे सहकार. सहकारी साखर कारखाने झाले, अनेक नवी क्रांती निर्माण झाली. ग्रामीण भागातली जी जनता आहे ती खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस पाहू लागली. मित्रांनो, आज जो आपण महाराष्ट्र पाहतो तो सहकारामुळे समृद्ध झालेला आहे. आणि असा हा सहकार उदारीकरण, खाजगीकरण अशा काळामध्ये सुद्धा, आधुनिकीकरणाच्या काळामध्ये सुद्धा टिकून राहिला आणि तो टिकला पाहिजे.